कल्याणपूर्व लक्ष्मीबाग नाना पावशी चौक येथे गेल्या 6 ते 7 वर्षांपासून जुने राधाकृष्ण नेत्रालय हॉस्पिटल होते. ते आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साई सुमन टॉवर पहिला माळा तिसगाव कल्याणपूर्व येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे डॉक्टर संकेत निरगुडे व डॉक्टर ज्योती घिंडानी हे प्रमुख नेत्रसर्जन म्हणून पती पत्नी दाम्पत्य काम पाहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक मनोरमा नेत्रालय, माजी नेत्र विभाग प्रमुख जे हॉस्पिटल मुंबईच्या डॉक्टर रागिनी पारेख यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ता गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड ह्या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड ह्या होत्या. यावेळी हॉस्पिटलला भेट देण्यासाठी व डॉक्टर संकेत जोशी यांना शुभेच्छा देण्यासाठी कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, वाहतूक विभाग कल्याणपूर्व सचिन सांडभोर, महाराष्ट्र स्टेट सिंधी साहित्य अकॅडमीचे व माजी नगरसेवक उल्हासनगर महेश सुक्रमणी, महापालिका ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर प्रशांत पाटील, कल्याणपूर्व माजी नगरसेवक निलेश शिंदे, महेश गायकवाड, सचिन पोटे, विशाल पावशे, विक्रम तरे, अभिमन्यू गायकवाड, विष्णू गायकवाड, अण्णा रोकडे, मिलिंद बेळमकर, देवचंद अंबादे, विविध संघटनेचे अधिकारी पदाधिकारी, डॉक्टर मित्रमंडळी, आप्तेष्ट नातेवाईक यांनी हॉस्पिटलला भेट दिली व शुभेच्छा दिल्या. रुग्णालयाच्या सर्व कामगारांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. अक्षय शिंदे, आमची मुंबई लाईव्ह, कल्याण.